नमो बुद्धाय, जय भीम. मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत मी घेऊन आली. तर संध्याकाळचा टाईम 4:30-5 वाजले होते, बहुतेक 5 वाजले होते. कारण 4 वाजतापासून 3 वाजतापासून बहुतेक मी दळण निवडायला बसली होती. तर मला 5 वाजले दळण निवडायला. मग 5-5:15च्या दरम्यान सगळे कामं म्हणजे नाही का, घरात जेवढा पसारा असते तो सगळा पसारा आवरणं, दोन्ही रूमा झाडून घेणं, अजून ते गहू जे निवडून घेतले होते ते बरोबर व्यवस्थित भरून ठेवून देणं, असे ते कामं करण्यात मग मला 15-20 मिनटं अर्धा तास निघून गेला. आणि नंतर मग झाडून काढायला मी सुरुवात केली. तर इथं संध्याकाळचं रुटीन मी झाडून काढण्यापासून सुरुवात केलं. संध्याकाळी अंगणातलं झाडून काढण्यापासून 2 रूम मी पहिलेच झाडून घेतल्या होत्या. कारण मग कॅमेरा ठेवला होता, पण आशू जसा मधात येते तो घेऊन जाते, मग त्या कारणानं ते 2 रूम जे झाडून घेतल्या होत्या ते व्हिडिओ शूट केलाच नाही. मी डायरेक्ट बाहेरच आली. ते इथं अंगण झाडून घेतलं होतं. अंगणात जेवढा पसारा होता तेवढा पसारा साईडला करून ठेवला होता. आणि इथं गाईचं झाडूनही घेतलं होतं. आता विषय कसा असते माहिती आहे का, आमच्या गाई जेव्हा संध्याकाळी येतात, गाई आल्या होत्या, गाई बांधून घेतल्या. आणि गाई बांधून घेतल्यावर ते कुटार तसं खात नाहीत. म्हणजे जे सोयाबीनचं कुटार आम्ही तसं ठेवून देत असतो घरात, साठवून ठेवतो पावसाळ्यात, तर ते कुटार ते तसं खात नाहीत. मग त्या कुटारावर काही टाकलं, म्हणजे थोडंसं पीठ टाकलं, थोडंसं मीठ टाकलं, थोडेसे तांदूळ टाकले किंवा काही खरकटं असलं ते टाकलं, मग तेव्हा ते गाय आणि वासरी दोन्ही ते कुटार खाऊन घेतात आणि मग चांगलं त्याच्यावर पाणी पितात. त्यासाठी काही ना काही त्या कुटारावर आम्हाला टाकावंच लागते. तर इथं गव्हाचं नाही, सॉरी, ज्वारीचं पीठ होतं. ज्वारीचं पीठ मी साईडला काढून ठेवलं होतं. ते ज्वारीचं पीठ घेऊन आली होती. दोघीले चारा मांडला होता आणि चारा मांडल्यावर या दोघीच्या जे चारा आहे, म्हणजे जे कुटार होते त्याच्यासमोर, त्याच्यात थोडं थोडं मी पीठ मिक्स करून दिलं, जेणेकरून त्याईनं दोघीनं खाल्लं पाहिजे. तर इथं ते खायला सुरुवात केली होती, त्या इथं खात बसल्या होत्या. आता इथं संध्याकाळचे भांडे घासायला बसले होते मी. म्हणजे जे दिवसभरात भांडे होतात, कसं आशू लहान आहे, आशू दुपारी जेवण करते किंवा मग आम्ही दुपारी पाणी गिनी पितो किंवा मग चहा पाणी होते त्याच्यासवर. मग आता हे कामावून आले होते तर मग यायचाही डब्बा घासायचा होता तसाच. तर मग हे सगळे भांडे काय होते, मी सकाळचे तर वेगळे असतात ते भांडे घासून घेतो, पण ते दिवसभरात जे खरकटे भांडे होतात ते संध्याकाळसाठी मग ठेवून देतो. म्हणजे संध्याकाळी मी एक वेळा घासून घेतो. मग आता इथं झाडून झालं होतं, गाई आल्या होत्या तर गाई बांधून घेतल्या, त्याला कुटार टाकलं, त्याला पाणी पाजून घेतलं. आता इथं भांडे घासायला मी बसली होती. आता भांडे घासायचा पूर्ण व्हिडिओ मी शूट केला नाही, अर्धाच केला, कारण आता ते नेहमीच शूट होते म्हणून. फक्त संध्याकाळचं रुटीन कसं असते बा गावाकडचं, तर तेवढं तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हणून मी शॉर्ट म्हणजे थोडे व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत आज मी शेअर ते करत बसले. तर इथं जास्त तर गाईवर लक्ष द्यावं लागते आम्हाला, कारण संध्याकाळच्या टायमाला गाय कधीही येते. जसे की ते बाहेर जाते चरायला. दोघी मायलिकीला सोडणं चालू केलं आम्ही. म्हणजे पहिले वासरी घरीच होती, कारण ते लहान होती. वर्षभराची वासरी होईपर्यंत ती वासरी घरीच थांबली. वर्षभराची झाल्यानंतर मग तिला बाहेर सोडणं आम्ही सुरू केलं. आता 1 वर्षाची झाली ते म्हणून ते गाईच्या मागं बरोबर जाते, चराच तेवढं, आणि व्यवस्थित घरी तिच्याच मागं येते. तर गाईवर जास्त लक्ष देणं आम्हाला भाग पडते, कारण मग वासरी जिकडे गेली ना तिकडे मग ते गाय जाते, घरी येत नाही. मग जिकडे वासरी गेली तिकडे वासरीच्या मागं गाय जाते, म्हणून तिच्यावर लक्ष देणं जास्त महत्त्वाचं असते आमच्यासाठी. ते इथं सगळे कामं आवरून झाले होते. बाहेरचे कपडे ज्या ती अंदर आणून घेतले होते. इथं कपड्याच्या घड्या करत बसले होते मी. तर कपडे जास्त होते, 2-3 लुगडे होते आतेबाईचे, अजून जे एक्स्ट्राचे वर जे असतील कपडे तेही होते. म्हणजे कसं आशूच्या वाढदिवसाच्या दिवशी काही कपडे म्हणजे एक्स्ट्राचे होते, ते वर काढण्यात आले होते. तर मग ते तसेच होते त्या दिवसपासून. म्हणजे कसं असते ना, एखादी वस्तू आपण जर काढली तर ते ठेवायला 2-3 दिवस लागतातच. म्हणजे ते राहिली तर राहूनच जाते. मग ते त्याच्याबद्दल ते कंटाळा केल्यासारखं होते, नाहीतर दुर्लक्ष केल्यासारखं होते. मग एखाद्या दिवशी आपल्याला ते वस्तू दिसली की मग त्या टायमाला आपण ते काढून वस्तू ठेवून देतो. तर इथं तसंच झालं होतं. 2-3 लुगडे होते, तर त्यातले जे वापरायचे लुगडे आहेत ते मी वर ठेवले, आणि जे वापरायचे नाही आहेत लुगडे किंवा आशूचे कपडे ते सगळे मग कपाटात ठेवून दिले होते. आता या बास्केटमध्ये फक्त मी वापरायचेच कपडे ठेवतो आशूचे, की रोजच्या दैनंदिन जीवनात जेवढे वापरायला त्याला कपडे लागतात तेवढेच ठेवत असतो.
आणि आता वाढदिवस होता म्हटल्यावर त्याला 3-4 चांगले ड्रेस आले. मग 3-4 ड्रेस आले चांगले, तर मग ते वाढदिवसाच्या दिवशी काही त्यानं केक लावून ते खराब केले होते, तर मग तेही धुवून काढले होते. तर मग तेही कपडे होते, बाकीचे सगळे कपडे धुवून वगैरे कपाटात व्यवस्थित ठेवून दिले होते. आता रोजच्या क्लिनिंगमध्ये काही गोष्टी येतात. जर आपण रोज त्या वस्तू क्लीन करत गेलं तर जास्त भार पडत नाही. आता इथं कसं म्हणजे 8 दिवस झाले होते, 8-10 दिवस झाले होते. आता इथं जे आमचं ड्रेसिंग टेबल आणि जे आमचं फ्रीज आहे, कपाट आहे, हे क्लीन केलं नव्हतं. म्हणजे 2-4 दिवसापासून वस्तू जे आहेत ते साफ करून घ्यायच्या. तर थोडंसं ओल्या कपड्यानं मी इथं क्लीन करून घेतलं होतं. आता इथं बाजार जो झाला होता, तर बाजारातून एक मकईचं कणूस आणलं होतं, मक्का. तर तेच भाजून घेतलं होतं आणि तेच सगळ्यांना बसून एन्जॉय केलं. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथं संध्याकाळच्या जेवणाची तयारी मला करणं चालू होती, पण लाईट नसल्या कारणानं मी समोरचं काहीच शूट केलं नाही. तर पुढच्या वेळेस नक्की करीन. तोपर्यंत बाय, टेक केअर.